भारत पाकिस्तानमध्ये रोजच वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत, तिखट स्टेटमेंट येत आहेत. पाकिस्तानकडून चिथावणीखोर स्टेटमेंट येतात. आपण पाहिलं तर त्यांच्या सैन्याचे प्रमुख होते, त्यांनी तर टँकरवर चढून एक प्रकारे भारताला चेतावणी दिल्याने डिवचण्याचं काम केलेलं आहे. अमेरिकेचा थेट पाठिंबा भारताला आलेला आहे. पीट सेथनेत हे संरक्षण जे काही त्यांचे सचिव आहेत त्यांनी थेट भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि भारताचं आम्ही समर्थन करतो आणि भारताच्या पाठीमागे उभं राहू. आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला त्यांनी खडसावलेलं आहे. काश्मीर शहरामधील हे श्रीनगर हे राजधानी आहे, मात्र राजधानीच्या ठिकाणी सुद्धा हे सुरक्षित सगळी ही राजधानी आहे, मात्र तरी सुद्धा या ठिकाणचे काही नागरिकांमध्ये मनामध्ये भीती आहे. गुड मॉर्निंग. मी सध्या जम्मू काश्मीरमधील काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आहे आणि पाठीमागे बघता तर तोच आपण पहिल्या दिवशी लाल चौकातून लाईव्ह केलं होतं, त्याचप्रमाणे आज देखील लाल चौकातून बोलतोय. श्रीनगरमध्येच सध्या आम्ही आहेत आणि पुढे जाणार आहोत. काल आम्ही बैसनरखोरा असेल, बेताबखोरा असेल आणि ज्या पहलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी अटॅक केला होता त्या ठिकाणची परिस्थितीचा आढावा घेतला आणि तिथे काय परिस्थिती आहे ते तुम्हाला सांगितले. तसं कॅप्शनवर मी जे लिहिलं आहे, भारत पाकिस्तानमध्ये टेन्शन सुरू आहे आणि काय काश्मीरमध्ये वातावरण आहे, तर काश्मीर हे आजचा 11वा दिवस आहे हल्ल्यानंतरचा. काश्मीर हे पूर्वपदावर येताना आपल्याला दिसतंय, मात्र त्याची जी गती आहे ती फारच कमी आहे. म्हणजे या लाल चौकामध्ये जी हजारोंची संख्या आपल्याला पाहायला मिळायची ती आता काहीच लोक या ठिकाणी येत आहेत, ते सुद्धा कामाच्या निमित्ताने येतात. म्हणजे जे इथे झुले दिसत असतील पाठीमागे, तर या ठिकाणी लाल चौकात हे स्थानिक सांगतात की नेहमी गजबजलेलं असताना झुल्यावर निवांत वेळ घालवण्यासाठी येथील नागरिक जमत असतात. मात्र सध्या सीआरपीएफचे जवान असतील, सेनेचे आपले जवान असतील आणि इतर सुरक्षेचे जे काही जवान असतील हे सगळे इथं तैनात केल्यामुळे या ठिकाणी बसण्यावर देखील काही प्रमाणामध्ये मर्यादा आलेल्या आहेत. भारत पाकिस्तानमध्ये रोजच वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत, तिखट स्टेटमेंट येत आहेत. पाकिस्तानकडून चिथावणीखोर स्टेटमेंट येतात. आपण पाहिलं तर त्यांच्या सैन्याचे प्रमुख होते, त्यांनी तर टँकरवर चढून एक प्रकारे भारताला चेतावणी दिल्याने डिवचण्याचं काम केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भारत देखील कूटनीतीचा भाग म्हणून एक कूटनीती आखत आहे. प्रत्येक देशासोबत बोलणं सुरू आहे. राजनाथ सिंग संरक्षण मंत्री या त्यांच्या पदानुसार ते त्यांच्या कामात लागलेले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देखील त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे. जे एस जयशंकर जे असतील, जे परराष्ट्र मंत्री आहेत, हे सगळेजण जे काही कूटनीती असेल त्या कूटनीतीचा जो भाग असेल त्यानुसार कार्यरत आहेत. महत्वाची डेव्हलपमेंट म्हणजे भारत पाकिस्तान या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि युद्धजन्य परिस्थिती जी आहे त्यामध्ये सध्या अमेरिकेचा थेट पाठिंबा भारताला आलेला आहे. पीट सेथनेत हे संरक्षण जे काही त्यांचे सचिव आहेत त्यांनी थेट भारताला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि भारताचं आम्ही समर्थन करतो आणि भारताच्या पाठीमागे उभं राहू. आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला त्यांनी खडसावलेलं आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आज भारतीय वायुसेना देखील आपली ताकद दाखवणार आहे, त्याचं प्रदर्शन करणार आहे. गंगा एअरवेजवर आज हे एअर शो असणार आहे आणि जे काही भारताकडे जे सामर्थ्य आहे ते भारत दाखवणार आहे. तो दुसरीकडे नौदल देखील अरबी समुद्रामध्ये आज सराव करणार आहे. या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतायत आणि भारत पाकिस्तान बॉर्डरवर कमालीचं टेन्शन आहे, कारण भारतातून जे लोक गेलेत त्यांना पाकिस्तान त्यांच्याकडे घेत नाहीये, तर भारत देखील त्यांना परत भारतामध्ये बोलवत नाही. यामुळे खोळंबा झालाय. एक जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी एक स्टेटमेंट केलंय की या लोकांनी करायचं तर काय करायचं. या सगळ्या गोष्टीवर जम्मू काश्मीरमधील अनेक नागरिकांचं लक्ष आहे. ते याच्यावर रोज चर्चा करतात त्यांच्या भाषेमध्ये आणि काय होणार आहे याच सगळ्या भीतीमध्ये काश्मीरमधील लोक आहेत. कारण यांना वरनं जर फायटर जेट गेलं तरी देखील यांच्यामध्ये कुजबूज आणि एक भीती पाहायला मिळते. कालचा एक प्रसंग सांगतो. आम्ही पहलगामवरनं म्हणजे पुलवामा जिल्हा असेल, अनंतनाग जिल्हा असेल, या 2 जिल्ह्यातून आम्ही समोर आलो होतो आणि हे संवेदनशील हे सगळे भाग आहे. कारण याआधी अनेक कारवाया, दहशतवादी कारवाया याच जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या. त्याच पुलवामा ज्या रोडवर जे काही आपल्या जवानांना उडवण्यात आलं होतं त्याच रोडवरनं आम्ही काल आलो. त्यावेळेस सायरनचा आवाज आला की गाडीचा ड्रायव्हर हा दचकत होता, घाबरत होता. कुछ तो गडबड आहे, कुछ तो हो रहा है असं त्याचं म्हणणं होतं. तर ह्या अशा प्रकारे भावना काश्मीरी नागरिकांच्या आहेत. तर पुढे जाऊन आपण पाहिलं बैसरनर खोरा असेल, बेताब खोरा असेल, या ठिकाणी
ज्या प्रकारे पर्यटन येणं अपेक्षित होतं, पर्यटक येणं अपेक्षित होतं, मात्र तेवढे पर्यटक येताना दिसत नाही. या काश्मीर शहरामधील हे श्रीनगर ही राजधानी आहे, मात्र राजधानीच्या ठिकाणी सुद्धा हे सुरक्षित सगळी ही राजधानी आहे, मात्र तरी सुद्धा या ठिकाणचे काही नागरिकांमध्ये मनामध्ये भीती आहे. काश्मीरच्या तरुणांशी आम्ही बोललो तर काश्मीरच्या तरुणांच्या मनामध्ये या सगळ्या घटनेवर त्यांचं बारीक लक्ष आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही भारतासोबतच आहेत, मात्र आम्हाला वारंवार तुम्ही सोबत आहेत का असं म्हणून डिवसण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस आम्हाला असं कोणी विचारलं तर आम्हाला वेदना होतात, मात्र पर्यटकांना दुसऱ्या बाजूला ते साथ घालतायत. कारण जम्मू काश्मीरचा हा जी काय अर्थव्यवस्था आहे ही 70% ही टुरिझमवर अवलंबून आहे आणि टुरिझम या पहलगामच्या अटॅकमुळे पूर्णपणे कंबरड मोडल्यामुळे या ठिकाणचे लोक दुःखी आहेत. टुरिस्ट तर आमचे पाहुणे आहेत, त्याबरोबरच आम्ही सुद्धा भारतीय आहोत असं देखील ते बोलतायत. मात्र विरोधाभास बघा, प्रत्येक मी ज्यावेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, व्यावसायिकांच्या घेतल्या, ते थेट पाकिस्तानवर काही बोलत नाहीत आणि ते पाकिस्तानवर बोलत नाही. दहशतवादीने केला असेल, कोणी केलं ते तपास यंत्रणाचा भाग आहे असं बोलतात. थेट त्यांना जर विचारलं की नाही हे भारत सरकारचं स्टेटमेंट आहे तरी सुद्धा ते बोलत नाहीत. आणि काही जे काही युवक भेटले ते बेधडकपणे बोलतात. येस, आम्हाला थोडी भीती वाटते, त्यामुळे आम्ही थेट बोलायला घाबरतो. आणि काही जण असं बोलतात की आमचा भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या मध्ये सँडविच झालेला आहे, आमचं दुःख कोणाला समजतच नाहीये, सगळेजण या गोष्टींमध्ये मशगूल आहे. अशाच काहीशा भावना काश्मीरमधील या तरुणांच्या आहेत. पाठीमागे जर बघितलं तर बाजारपेठ ही सध्या नॉर्मलपणे सुरू आहे. जे शाळकरी मुलं आहेत, जे काही कॉमन मॅन आहेत, हे सगळेजण सुरळीतपणे शहरामध्ये चालतात, सुरळीतपणे शहरामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र ही नॉर्मल परिस्थिती बिलकुल नाहीये. पुढे जर पाहिलं तर लाल चौक माझ्या पाठीमागे दिसतोय. पुन्हा त्यांनी तेच आम्हाला कारण सांगितलं सुरक्षेच्या दृष्टीने की थोडंसं दूर जाऊनच तुम्ही तुमचं जे काही रिपोर्टिंग आहे ते करा. त्यामुळे आम्ही सुद्धा स्वतःहूनच ही काळजी घेतोय. त्यांना कुठलाही व्यत्यय येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. आणि जी खरी वस्तुस्थिती आहे तो दाखवण्याचा लेट्सअप मराठीचा प्रयत्न आहे. कारण आज काश्मीरला आणि एकूणच जे काही अटॅक झाला त्यानंतर धीर देण्याची, हिंमत देण्याची आणि वस्तुस्थिती मांडण्याची खरी परिस्थिती आहे. अनेक चॅनलवर, आपण हिंदी चॅनलवर पाहतो की फार प्रक्षोभकपणे काही गोष्टी मांडल्या जातात, मात्र आमचा प्रयत्न आहे जे आहे फॅक्ट ते दाखवण्याचा आणि तेच आम्ही दाखवतोय. जम्मू काश्मीरमधील जे काही संवेदनशील स्थळं आहेत किंवा जे टेन्शन निर्माण करणारी स्थळं आहेत त्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत. आता आम्ही भारत पाकिस्तान बॉर्डरकडे जाणार आहोत, मात्र पाऊस असल्यामुळे थोड्याशा आम्हाला काही मर्यादा येतात. बघूयात आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो. पुढील ज्या काही अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहील. तुर्तास तरी आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, जम्मू काश्मीर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.